थांबा एक मिनिट. सर, आपल्या माध्यमातून आज एक ट्विट करण्यात आलंय. एकूणच जागा वाटपा संदर्भात तुम्ही म्हणताय की निवडणुकीपुरती युती नको. नेमकं काय चाललंय काय? नाही, मुळात असं आहे की राजसाहेबांनी जी मुलाखत दिली ती फार व्यापक आहे आणि त्याला आपण सगळेजण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित करतोय. मला असं वाटतं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी जेव्हा ते म्हणतात की सगळ्या पक्षांनी मराठी या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे, महाराष्ट्र या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे, तेव्हा तो काही विषय फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नाहीये. मग फक्त निवडणुकीपुरता विषय मर्यादित ठेवणं म्हणजे वैचारिक दरिद्रता आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आज अनेक विषय आहेत ना. आज हिंदी भाषेची सक्ती केली जाते. आज महाराष्ट्रातले काही उद्योग हे बाहेरच्या राज्यात चालले आहेत. परप्रांतीयांचे लोंढे इकडे वाढत आहेत. हिंदी भाषिकांची दादागिरी चालू आहे. हे अशा अनेक विषय आहेत. पहिले ह्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे. या मुद्द्यांवर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. या मुद्द्यांचा विरोध केला गेला पाहिजे. या मुद्द्यांवर चर्चा केली गेली पाहिजे. मला असं वाटतं निवडणूक हा फार छोटा विषय हो. महाराष्ट्र आणि मराठी माणसापुढे, त्याच्या हितापुढे निवडणुका हा काही विषय नाहीये. निवडणुका येतात, निवडणुका जातात, निवडणुका हरतात, निवडणुका जिंकतात. पण फक्त एखादा विषय निवडणुकीपुरता मर्यादित ठेवणं मला असं वाटतं हे वैचारिक करंटेपणा आहे. पण ठाकरे बंधू एकत्र येतील हे तुम्हाला आवडणार नाही का जर आले तर? नाही, विषय मला आवडायचा किंवा तुम्हाला आवडायचा नाहीये ना. विषय काय आहे? मराठी माणसाचं हित आणि महाराष्ट्राचं हित. त्यासाठी जे जे करावं लागेल ते केलंच पाहिजे. पण त्याच्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे. आता काही कुठली निवडणूक नाहीये, निवडणुकीचा विचार नाहीये. मराठी विषयासाठी आणि महाराष्ट्रासाठी सगळ्या मराठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे ना. ठाकरेच बंधू का, कुमार पण येऊ शकतो त्याच्यामध्ये, असं काही नाहीये. दोघांमधली एकंदरीतच मागच्या काळातली काही कर्तृत्व जर बघितली गेली तर या गोष्टीला बळ मिळतंय का? माझा ट्विटचा अर्थ असा आहे की एखादा विषय फक्त महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताचा जेव्हा आपण बोलतोय तेव्हा तो फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नसावा. निवडणुका येतील तेव्हा त्या विषयावर काय ते नेते मंडळी निर्णय घेतील. पण मराठी माणसाच्या हिताचे जे विषय आहे, महाराष्ट्राच्या हिताचे विषय आहेत, त्याच्यावर आपण पहिले विचार करायला पाहिजे ना. आज हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रावर लादली जाते, मुलांवर लादली जाते. त्याच्यावर पहिले एकत्र येऊन आवाज उठवायला पाहिजे, मग बाकीचे विषय नंतर. आज ज्या पद्धतीने दादागिरी चाललेली आहे, एखादं जर समजा अनधिकृत बांधकाम, मला माहित नाही ते कोर्टात केस पेंडिंग होती की नाही, मला कल्पना नाही, पण तोडल्यानंतर जर एक समाज एकत्र येत असेल तर मला असं वाटतं हाही मोठा विषय आहे. त्याच्यासाठी वॉर्ड ऑफिसर सस्पेंड होत असेल हाही मोठा विषय. ह्याच्यावर पण चर्चा व्हायला पाहिजे की ते बांधकाम अधिकृत होतं का अनधिकृत होतं. सर, एकूण आपण जर बघितलं राज ठाकरेंनी देखील सर्व व्यापक विचार दाखवत सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असं सांगितलं, म्हणजे इन्क्लुडिंग शिवसेना उभाटा. उद्धव ठाकरेंनी म्हणजे मतभेद शुल्लक आहे जसं राज ठाकरेंनी म्हटलं, उद्धव ठाकरेंनी म्हटलं एका भाषणामध्ये की मतभेद सोडले. गेल्या अनेक दिवसांपासून फक्त अशा चर्चा, अनेक वर्षांपासून त्यांचं भाषण असं चालू, मी जे ऐकलं ते की महाराष्ट्र द्वेष्टी लोकांना तुम्ही भेटू नका, बोलू नका असंही म्हणाले ना ते. आता जसं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचं सर्टिफिकेट वाटत सुटली आहे की हा हिंदुत्ववादी, हा हिंदुत्ववादी नाही, हा हिंदुत्व द्वेष्टा, हा हिंदुत्व द्रोही. पहिली गोष्ट, भारतीय जनता पक्षाने असं सर्टिफिकेट वाटू नये ही आमची भूमिका आहे. त्याचप्रमाणे हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही ह्याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही. असं आहे की बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी. 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली. ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? असे अनेक विषय आहेत. पण आता मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी च्या विषयांवर. आज तामिळनाडूमध्ये बघा ना, डीएमके एआयडीएमके काय एकत्र निवडणूक लढवते का? वेगवेगळ्या निवडणूक लढवतात. पण जेव्हा कावेरीचा विषय येतो, पाणी वाटपाचा विषय येतो, तेव्हा त्यांचे सगळे आमदार पक्षीय मतभेद विसरून सगळे एकत्र येतात.
एकत्र आंदोलन करतात. त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात झालं पाहिजे अशी भावना राजसाहेबांनी त्या मुलाखतीत व्यक्त केली असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. तुमची भूमिका किंवा अमेय कोपकरांची जी एकंदरीत त्यांनी ट्विट केली त्याच्यानंतर अमेय कोपकरांची भूमिका अमेय कोपकर सांगते. तुमच्या भूमिकेवर किशोरी पेठेकर माजी महापौर म्हणतात की मागची ओझी आता टाकून द्या, म्हणजे एकंदरीत येण्यावर सर्वसमावेशक विचार व्हावा असा विचार होता. नाही, असं आहे, मागची ओझी टाकून द्या, पण पुढची जेव्हा तुम्ही गोष्ट करणार आहात तेव्हा मागच्या या गोष्टी आपल्या चुकल्या किंवा बरोबर होत्या किंवा ह्या काहीतरी त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. ठीक आहे, मागची ओझी टाकून द्या. आज आम्ही आंदोलन करतोय हिंदी भाषेसाठी, त्यांनी जॉईन व्हावं, आम्हाला पाठिंबा द्यावा. पण एकंदर जर आपण बघतोय तुम्ही जसं म्हणताय की कुठे ना कुठे कालचं जे त्यांची मुलाखत आहे ती फार निवडणूक सेंट्रिक लोक करतायत का? कारण त्यांचं म्हणणं निवडणूक हा, मला असं वाटतं की कालची त्यांची जी मुलाखत होती ती मी काय झालं ती सकाळी बातमी चालू झाली त्याच्यानंतर पूर्ण मुलाखतच मला बघायला नाही मिळाली. नंतर मी रात्री ती पूर्ण मुलाखत बघितली. मला असं वाटतं त्या पूर्ण मुलाखत ही खूप व्यापक दृष्टिकोनातनं बघितली पाहिजे. उबाटा आणि मनसे युती एवढ्या संकुचित विचारांनी ती बघू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मराठी माणसाचं हित, महाराष्ट्राचं हित, त्याच्यामध्ये मग अनेक 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 मुद्दे येतात. परप्रांतीयांचे येणारे लोंढे, इथे मराठी भाषा आम्ही शिकणार नाही असे अरेरावी करणारे लोक, महाराष्ट्रातले काही उद्योग बाहेर जात आहेत त्याचा प्रश्न, मराठी माणसाचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न आहेत. आज जसं राजसाहेबांनी सांगितलं, आज गोदावरी सारखी महाराष्ट्रातल्या नद्या प्रदूषित, हाही महाराष्ट्राच्या हिताचाच विषय आहे ना. या सगळ्या विषयांवर पण आपण चर्चा केली पाहिजे. फक्त निवडणूक एके निवडणूक, तू ही जागा लढ, मी ही जागा लढतो, तुला मुख्यमंत्रीपद, मला उपमुख्यमंत्रीपद, एवढ्या मर्यादित स्वरूपाचा विचार राजसाहेबांनी कालच्या मुलाखतीत मांडला नव्हता असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मुद्दा असा येतो की याच्यामध्ये कुठेतरी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढताना दिसते आणि त्यामुळे नाही, मी पुन्हा तुम्ही निवडणुकीवरच गेलात. बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं हा सगळा पुन्हा एकदा प्लॅन करून या सगळ्या गोष्टी होत आहेत का? 2017 साली ते झालं, 2014 साली ते झालं. या अगोदर देखील वारंवार तुमच्याकडनं टाळी देण्याचा प्रयत्न झाला, त्याला प्रतिसाद कुठेतरी दिलेला नाही. आता प्रतिसाद हा निवडणुकीच्या अनुषंगानं देण्यात येतोय का असं वाटतं? 2017 महापालिकेदरम्यान एक प्रयत्न झाला होता अशी माहिती. 2017ला त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी स्वतः इन्व्हॉल्ड होतो. त्या सगळ्या प्रोसेसचे कसे 12 वाजवले गेले शेवट त्याचा मी साक्षीदार सुद्धा आहे. त्यावेळेला कदाचित त्यांना वाटलं होतं की आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जातो की काय, युती करतो की काय, म्हणून ती निवडणुकीसाठी खेळलेली खेळी होती 2017ला उद्धव ठाकरेंनी. मी सांगितलं ना तुम्हाला, नंतर त्यांनी फोन उचलायचे बंद केले. आता दगा कोणी दिला हा पुन्हा सांगायचा विषय नाहीये, तो अद्यारूपच आहे कोणी केलं ते. कारण बाळा नांदगावकर स्वतः 2017ला मातोश्रीवर जाऊन आलेले, नांदगावकर साहेब स्वतः गेलेले. तरी म्हणजे नांदगावकर साहेब दादरवरनं मातोश्रीवर गेले, पण उद्धव साहेब पहिल्या मजल्यावरनं तळमजल्यावर आले नाही. हा विषय आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आता 2017चा विषय काय झाला तो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. 2014ला काय झालं हेही तुम्हाला मी काल सांगितलं. त्यामुळे विषय असा आहे आत्ताच्या पुरता की निवडणुकीच्या वेळा बघू. आता मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्यांना मराठीबद्दल प्रेम आहे, ज्यांना महाराष्ट्राबद्दल आस्था आहे, त्या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे अशी व्यापक भूमिका साहेबांनी कालच्या मुलाखतीत मांडली असं माझ्यासारख्या एका राजकीय कार्यकर्त्याला वाटतं. पण या सगळ्यांमध्ये मराठीच्या मुद्द्यांवर जर आता हे दोन्ही पक्ष म्हणजे तुमचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष जर मुद्द्यावर एकत्र आला तर कुठे ना कुठे हा जो छेद तुम्ही म्हणताय की एक फक्त सेंट्रिक विचार केला जातो, तो सेंट्रिक विचार संपेल असं तुम्हाला वाटतं का? या मुद्द्यावर आता एकत्र मला असं वाटतं की निवडणुका येतील तेव्हा निवडणुकीचा विचार करूया ना, कोण नाही म्हणते. पण आत्ता कुठली निवडणूक आहे? काहीच नाही आहे ना. आत्ता विषय असा आहे हिंदी सक्तीचा विषय, परप्रांतीय लोंढ्यांचा विषय. आज बँकांमध्ये मराठी बोलणार नाही म्हणून सांगतात, तिथे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पास झालेल्या लोकांच्या जाणीवपूर्वक इथे ट्रान्सफर केल्या जातात. असे अनेक विषय आहेत. या विषयावर काय भूमिका आहे, काय नाही, या सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या पाहिजेत. नुसतं एकत्र येऊ, दोन भावांनी एकत्र येऊ, खूप आनंद आहे, आम्हाला पण वाटतं.
आयफोन 10 रुपयात मिळाला सगळ्यांनाच आनंद होतो, पण तो 10 रुपयात मिळत नाही हा प्रॉब्लेम आहे. तसं दोन भावांनी एकत्र यावं सगळ्यांची भावना आहे, पण ते कसं ते आज तुम्ही जर एका मराठीच्या मुद्द्यावरच साथ देणार नसाल, पुढच्या गोष्टी होतील का? सर, हिंदी विषयासंदर्भात मनसेकडनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र देण्यात येणार, नेमकं काय? नाही, मला असं वाटतं काल आमचे नयन कदम आणि कुणाल मायनकर आमचे उपशहर अध्यक्ष गेले होते, पण हे जे कोण खासदार काय त्यांचं नाव पियुष गोयल, यांना स्वतःला मराठी येत नाही आणि महाराष्ट्राचा खासदार आहे, याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात असू शकत नाही. उद्धव ठाकरेंनी काल काही अटी शर्ती मांडलेल्या आहेत, या राज ठाकरेंना मान्य असतील का? काही बोलणं झाले काय? पुन्हा तेच आपण पुन्हा त्याच विषयावर येतोय. मला वाटतं या विषयाचं उत्तर मी कालच दिलेलं आहे की निवडणुका हा फार नंतरचा विषय आहे. तेवढ्यापुरती राजसाहेबांची मुलाखत मर्यादित नव्हती. राजसाहेबांची मुलाखत एक व्यापक दृष्टिकोनातून बघितली गेली पाहिजे. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी सगळ्या मराठी लोकांनी एकत्र यायला पाहिजे, ही ती भूमिका होती. आपण मला असं वाटतं काल जे काय मी बघितलं तर सुतावरनं स्वर्ग गाठणं ही म्हण फक्त मी अभ्यासात वाचली होती, ती काल प्रत्यक्षात बघायला मिळाली.